नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण आपल्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे ती म्हणजे बेरवाडी शहरामधून. बेरवाडी तसं शहर पाहायला गेलं ना तर पूर्वीपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा तेव्हाचे जे दाखले दिले जातात, तेव्हाचे जे काही पत्र वगैरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बेरवाडी शहराचा उल्लेख आपल्याला भेटतो. सो अशा ह्या ऐतिहासिक शहरामधून आपण आज निघतोय महाड शहराच्या दिशेने. म्हणजे एका ऐतिहासिक शहरातून म्हणजे एका प्राचीन शहरातून एका ऐतिहासिक शहराकडे आपण जातोय. तर ह्या दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता कसा आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. आज पाऊस बऱ्याच दिवसानंतर कमी आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ करण्यासाठी निघालेलो आहोत. कदाचित आपल्या चॅनलवरती बरेच दिवसापासून व्हिडिओ येत नव्हत्या, त्या आता यायला सुरुवात झालेली असावी. कदाचित मी हा व्हिडिओ थोडा लेट टाकेन, त्याच्या अगोदर 1-2 व्हिडिओ कदाचित आलेल्या असतील सुद्धा, पण बरेच दिवसाचा काही गॅप घेतला होता आपण व्हिडिओंच्यासाठी. त्याचं कारण होतं की पाऊस खूप जास्त होता, बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होतं, अनेक रस्ते बंद होते. तो बोललो उगाच रिस्क घेण्यापेक्षा पाऊस जरा कमी झाला की आपण व्हिडिओसाठी बाहेर पडूयात. आणि आता पाऊस कमी झालेला आहे, सकाळपासूनच कमी होता पाऊस, म्हणून आज व्हिडिओसाठी निघालेलो आहोत. तर कसं काय आहे रस्ता वगैरे बिरवाडी ते महाडचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या रस्त्याचं एक वैशिष्ट्य मध्ये एक MIDC लागते, बिरवाडीची MIDC. सो तिथले सुद्धा रस्ते कसे आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण कॅप्चर करणार आहोत. आणि त्यानंतर पुढे मुंबई गोवा महामार्ग सुद्धा लागतो. सो तिथपासून पुढे मुंबई गोवा महामार्ग कसा आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये कव्हर करता येईल. त्यामुळे जी लोक खास मुंबई गोवा महामार्गाचं जे अपडेट पाहण्यासाठी आलेले आहेत आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी, त्यांना तो सुद्धा एक अपडेट मिळून जाईल. तर तुम्ही पाहू शकता की आपण आता बिरवाडी शहरातून बाहेर पडत आहोत आणि आलेलो आहोत शहराच्या बाहेरच्या बाजूला. रस्ता इकडचा चांगलाच आहे, नव्याने केलेले रस्ते आहेत. खूप दिवस झालेले आहेत रस्ते होऊन, पण रस्त्याची क्वालिटी बऱ्यापैकी चांगली आहे, त्यामुळे अजून खराब झालेला नाही आहे. कारण की इकडे पूर वगैरे येऊन गेला होता. तर मध्ये 5 तारखेला 6 तारखेला जो पूर आला होता त्यावेळेला इकडे ह्या रस्त्यावरती सुद्धा 1-1, 1.5 फूट उंच पाणी होतं, तरी सुद्धा रस्ता टिकलेला आहे. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं की एकदा पुराचं पाणी शिरलं ना आतमध्ये की रस्ता पूर्ण खराब होऊन जातो, म्हणजे पूर्ण असा उखडला जातो जर क्वालिटी खराब असेल रस्त्याची तर. पण आता नक्कीच रस्त्याची क्वालिटी खूप छान आहे, त्यामुळे रस्ता अजूनपर्यंत टिकलेला आहे. आणि ही जी आता काही वस्ती झालेली आहे ती बिरवाडी शहराची नवीन वस्ती आहे. जुनी म्हणजे छोटी छोटी गावं असतात आपल्याला माहिती आहे, ती मिळून एक मोठं गाव होतं आणि त्यापैकीच इकडे आता नवीन वस्ती झालेली आहे, वाढलेली आहे. पूर्वी उजव्या साईडला थोडीफार वस्ती होती, त्यालाच जोडून आता इकडे नवीन वस्ती वाढत वाढत आता हे पूर्ण MIDC पर्यंत पोहोचलेले आहे. आता इथून MIDC स्टार्ट होते, ॲक्च्युली स्टार्ट दुसरीकडून होते, पण हा एक एंड आहे जो मुख्य बिरवाडीचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती ह्या बाजूनी MIDC स्टार्ट होते. उजव्या साईडला छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, तर डाव्या साईडला काही जुन्या कंपन्या आहेत, काही बंद पडलेल्या कंपन्या आहेत. सो असं सर्व काही हे आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत MIDC एरियामध्ये आणि इकडून तुम्ही पाहू शकता की इकडे MIDC तर चालू झालेली आहे आणि जशी MIDC चालू झाली तशी रस्ते सुद्धा खराब चालू झालेले आहेत. तर MIDCच्या अंतर्गत येणारा रस्ता. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता की इकडे खड्ड्यांचे रस्ते चालू झालेले आहेत.
आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही पाहू शकता की MIDC वगैरे आहेत आणि रस्त्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहेत ते. तर इकडे ही जमीन आहे ती जरा खालच्या लेवल आहे, त्यामुळे इकडे सतत पाणी वगैरे भरत असतो, त्यामुळे इकडे रस्ता खराबच राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे MIDCचा इंटरनल जो मेन महत्त्वाचा रस्ता आहे, मुख्य रस्ता, त्याचं रुंदीकरणाचं काम अनेक वर्षापासून चालू आहे आणि ते आता पुढे आपल्याला पाहायला भेटेलच. तर त्याचं कामसुद्धा खरंच खूप स्लोली चालू होतं, पण आता ते हळूहळू कंप्लीट व्हायला लागलं आहे. कदाचित पुढच्या वर्षी ते पूर्ण होऊन जाईल. आणि आता आपण पोचलेलो आहोत ते आसनपुई गावाजवळ. मी मगाशी बोलल्याप्रमाणे छोटी छोटी गावं होती अगोदर, इकडे MIDC आली, नंतर दोन्ही गावांच्या मध्ये घरं बनत गेली आणि तसं गावांमधलं अंतर कमी कमी होत गेलं. तसंच गाव आता बरंच आतमध्ये राहतं आणि नवीन वस्ती रस्त्याच्या जवळ येत जाते आणि गावं मोठी होत जातात. तसंच काहीसा प्रकार इकडे सुद्धा आहे. आणि आता इकडे दुसरी गोष्ट म्हणजे MIDC मध्ये आपण आता आलेलो आहोत आणि इकडे हे जे ट्रक्स वगैरे अवैध पद्धतीने पार्किंग केलेले सर्रास पाहायला मिळतात. तुम्ही MIDCच्या कोणत्याही रस्त्यावरती जा, सर्रासपणे अवैधपणे पार्किंग केलेले गाड्या, ट्रक तुम्हाला पाहायला मिळतील. रस्ता बघा किती खराब आहे इकडे. म्हणजे MIDCचा फुल फॉर्म माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट करण्यासाठी एक कॉर्पोरेशन आहे ते. आणि जर त्याच अंतर्गत रस्ते हे असे खराब असतील तर कशी डेव्हलपमेंट होणार महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीजची? बरोबर की नाही? हा बघा, हा रस्ता बोलत होतो त्याच्या रुंदीकरणाचं काम चालू आहे आणि आता रुंदीकरण केलेलं आहे त्याचं कारण आहे की गाड्या बऱ्याच वाढलेल्या आहेत आणि जुना रस्ता होता तो त्यावेळेसाठी ठीक होता, पण आता गाड्या खूप वाढलेल्या आहेत आणि नक्कीच रस्त्याची गरज होती. पण भविष्यामध्ये रस्ता जेवढा मोठा दिसेल ना, त्याच्या एका साईडला एक लेन तर पूर्ण अवैध पार्किंगचीच असते आणि तेच होणार आहे इकडे सुद्धा. जर योग्य वेळी योग्य ती कारवाई करण्यात जर नाही आली ना, तर रस्त्याच्या एका साईडला गाड्या पार्किंग केल्या जातील, एका साईडनी रस्ता चालू राहील. म्हणजे शेवटी रुंदीकरण कशासाठी? वाहतूक सुरळीत होण्यासाठी का ह्या अवैध पार्किंग चांगल्या प्रकारे करता येण्यासाठी? हाच प्रश्न पडत राहतो. आता तुम्ही पलीकडची लेन पाहू शकता, तिकडची लेन चालू केलेली आहे त्यांनी, पण तिकडे सुद्धा ट्रक वगैरे पार्क केलेले आहेत त्यांनी. तर हीच अवस्था नंतर पण आपल्याला पाहायला मिळणार जर त्यांच्यावरती वेळोवेळी कारवाई केली नाही तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बोलत होतो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटची. कसं आहे, रस्ते का चांगले पाहिजेत, एरिया का चांगला पाहिजे, सुशोभित का पाहिजे? जेव्हा आपल्याकडे ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात, इंडस्ट्रीज असतात ना, त्यांचं ऑडिट करण्यासाठी गव्हर्नमेंटची माणसं येत असतात, विदेशातून माणसं येत असतात. जेव्हा ते असे खराब रस्ते पाहतात ना, तेव्हाच म्हणजे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल किंवा जे इंडियन माणसं आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी एक वेगळी भावना निर्माण होते की अरे यार, हे यांचे रस्ते नीट नाही ठेवू शकत, तर आपल्याला जो औषध देणार आहेत किंवा जो आपल्याला प्रोडक्ट देणार आहे ते किती चांगल्या क्वालिटीचं असू शकतं. ते बोलतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तसं होऊन जातं. पहिलंच इम्प्रेशन जे येताना रस्ते वगैरे व्यवस्थित नसतील, एरिया वगैरे व्यवस्थित नसेल, तर मग ते त्यांच्या मनावरती खूप बेकार हे पडून जातं एक इम्प्रेशन. बाकीच्या गोष्टी नंतर होतच राहतात. सो रस्ते वगैरे महत्त्वाचे आहेत
ट्रान्सपोर्ट वगैरे फास्ट व्हायला पाहिजे, त्यामुळे फास्ट होते. रस्ते जर खराब असेल तर ट्रान्सपोर्टवरती फरक पडतो खूप जास्त. सो आता पास झालं MIDC बद्दल. आपण रस्त्याबद्दल बोलूयात की रस्ता खूप छान आहे, पण जी लेफ्ट साईड आहे ना ती थोडी मला वाटते की खचणार आहे थोड्या भविष्यामध्ये. कारण का तसं वाटतंय, कारण का अगोदर ती लेवल थोडी वरती होती आणि आता थोडी झुकल्यासारखी वाटते, त्यामुळे भविष्यात जास्त खचल्यासारखी वाटेल असं वाटतंय. बघू, भविष्यामध्ये समजेल आपल्याला. तर आता आपण पोहोचतोय नांगलवाडीला. आता बरेच जण जे इकडे प्रवास करतात त्यांना माहिती असू शकतं की नांगलवाडी म्हणजे तोच एरिया आहे जिथे मुंबई गोवा महामार्ग आणि तिथून पुढे MIDC मध्ये येण्यासाठी रस्ता निघतो. तो समोरच फाटा आहे आणि समोर जो आपल्याला काय ते अंडरपास दिसतोय तो आहे मुंबई गोवा महामार्गाचा. तर आपण आता मुंबई गोवा महामार्गाला लागणारच आहोत. आणि खरंच रस्त्याची इकडे जरी क्वालिटी चांगली आहे, जी मुंबई गोवा महामार्गावरती आहे ना कंडिशन वरकाली तशी इकडं अजिबात नाही आहे. इकडे खरंच खूप छान रस्ता आहे. तर आता आपण लागणार आहोत मुंबई गोवा महामार्गाला आणि आता तिकडचे कंडिशन कशी आहे ती पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे. रस्ता वगैरे कसा आहे ते. बोललो ना मगाशी अवैध पार्किंगचं, इकडे पण सुद्धा पाहू शकता की हा ट्रक पार्क केलेला आहे, पुढे बस पार्क केलेली आहे. म्हणजे स्वतःची पर्सनल पार्किंग असल्यावर की पार्क करून ठेवतात बस. ते गाड्यांना त्रास झाला तरी चालेल असं त्यांचं असतो ॲटिट्यूड. आम्ही इथेच गाड्या लावणार, तुम्ही तुमचा रस्ता बघा कुठनं काढायचा ते. आता आपण सर्व्हिस रोडवरनं चाललोय. बाजूलाच आता आपण जो अंडरपास घालून आलो त्या अंडरपाससाठी हा फ्लायओव्हर बांधलेला होता आणि आता आपण मुख्य रस्त्याला कनेक्ट होणार आहोत. समोरच्या डोंगरावरती गाव दिसतोय ना तो नडगाव आहे आणि त्याच गावासाठी पुढे आता एक अंडरपास बांधायचं काम चालू आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्ही आला असाल तर तुम्हाला या ठिकाणी अनेक वेळा मध्ये ट्रॅफिक भेटला असेल, कारण का तेव्हा इथे सिंगल रोड चालू केला होता. कारण का हा ब्रिज बांधायचं काम चालू होतं म्हणून. पण आता ते ब्रिज बांधून वरचं काम झालेलं आहे आणि दोन्ही साईडनी रस्ते चालू केले, त्यामुळे आता इथे ट्रॅफिक होत नाही. इकडे तुम्ही पाहू शकता गर्डर वगैरे टाकून त्या ब्रिजचं काम चालू आहे. पूर्वी जेव्हा रस्त्याचं बांधकाम केलं तेव्हा हे प्लॅनिंगमध्ये नव्हतं त्यांच्या कदाचित. नंतर यांनी हे परत काम चालू केलं आणि हा ब्रिज वगैरे बांधलेला आहे. आणि आता आपण पाहू शकतो की एका साईडला आहे ती म्हणजे महाडची सावित्री नदी आणि उजव्या साईडला आहे ती डोंगराची कडा. जर पाहायला गेलं तर खूप छान सुंदर दृश्य आहे, पण तेवढंच धोकादायक सुद्धा आहे, कारण का इकडचे दगड बऱ्याच वेळेला पडतात खाली रस्त्यावरती येतात. आणि त्या लेनमध्ये जी मुंबईकडून गोवा साईडला जाणारी लेन आहे ना त्या लेनवरती गाडी चालवणं खरंच खूप धोकादायक होऊ शकतं कधीही. त्या महाड शहरात जाणारा जो पहिला रस्ता आहे त्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे आपण. आणि आता पुढून जर डाव्या साईडला पण तर घेतलं तर महाड शहरामध्ये पोहोचू शकतो आपण. तसे हायवेवरून महाड शहरात जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत, त्यापैकीच हा एक रस्ता. जवळजवळ महाड शहराला अर्धा वलसा घालून गेलेला हायवे असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते आहेत. आता इथे आहे
महाड बस स्टँड जवळ एक आहे, रायगड फाट्याजवळ एक आहे आणि एक सुरुवातीचं एंट्रीचं जिथे मगर वगैरे दिसतात लेण्यांजवळ, त्या ठिकाणी सुद्धा एक आहे रस्ता, त्या सुरुवातीला एक आहे. असे एक 4-5 रस्ते आहेत महाड शहरामध्ये जाण्यासाठी हायवेवरून. आणि आता पाऊस वगैरे पडून गेलेला आहे, बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे. पाऊस सुरुवातीला पडला नव्हता पण नंतर पडला, त्याने पूर्ण महिन्याभराची भर काढलेली आहे त्या पावसाने. आणि तरीसुद्धा रस्ता खूप चांगला आहे, खराब वगैरे झालेला नाही, कुठे पॅच वगैरे निघालेले नाही आहेत. थोडा आता आपण पेट्रोल पंपावरती जाऊयात आणि हवा भरूयात. आता आपण हवा भरून झालेली आहे आणि बरं झालं हवा चेक केली, हवा थोडी कमी होती. आणि जेव्हा व्हिडिओ करायला आपण जातो ना तेव्हा रस्ते सगळ्याच ठिकाणी चांगले नसतात, जसे आत्ता आहेत तिकडे दगडांतून वगैरे गाडी चालवावी लागते, तेव्हा गाडीच्या टायरचं रिम वगैरे खराब होऊ शकतो जर हवा कमी असेल तर आपटून वगैरे. सो नेहमी मी जेव्हा व्हिडिओसाठी निघतो ना तेव्हा एकदा हवा चेक करतो. आणि तुम्हीसुद्धा जेव्हा, ठीक आहे तुम्हाला रस्ते वगैरे चांगले असतील तरी कधी आता पावसाळ्यामध्ये कुठे खड्डा वगैरे असेल ते सांगू शकत नाही आणि कमी हवामुळे टायरसुद्धा खराब होऊ शकतो. त्यामुळे नेहमी प्रवासाला कुठे असं थोडं जास्त लांब प्रवास वगैरे करायला निघाल ना, 2 मिनटं वेळ जातो फक्त आपला, पण एकदा हवा चेक करून घेत जा. टायरची कंडिशन, गाडीची कंडिशन, गाडीचा ॲव्हरेज खरंच खूप चांगला राहतो. आता जो कोणी बोलेल ना की गाडीच्या टायरच्या हवेच्या प्रेशरमध्ये आणि गाडीच्या ॲव्हरेजमध्ये काय संबंध आहे काही सुद्धा बोलतो, तर खरंच त्यांनी गाडी चालवणं सोडून द्या. तर आत्तापर्यंत आपण मस्तपैकी आलो होतो इथे महाड शहरापर्यंत आणि इथून पाहू शकतो की आता पाऊस सुरू होणार आहे. इकडे महाडचं बस स्टँड आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूयात. इथपर्यंत रस्ता वगैरे व्यवस्थित आपण दाखवलेला आहे, माहिती वगैरे बरीच चांगली दाखवलेली आहे सगळी. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. ती व्हिडिओ असणार आहे ती म्हणजे महाड ते माणगावची करूयात. महाड ते माणगावची व्हिडिओ थोडीशी लांब असेल, मोठी असेल, पण महाड ते माणगावची व्हिडिओमध्ये आपण भेटूयात.